अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी तर अमोल गोगे यांची उपमहापौरपदी निवड झाली. या निवडणुकीत भाजपने 45 मते मिळवत ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीला 32 मते पडली तर 13 मतांनी पराभूत केलं. दरम्यान MIMचे 3 नगरसेवक तटस्थ राहिले. भाजपच्या विजयानंतर ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांनी भाजपवर गंभीर आरोप केले. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी भाजपने मुस्लिमाच्या आशीर्वादाने सत्ता स्थापन केल्याचा आरोप करत बहुमत मिळवण्यासाठी प्रत्येकी 3 कोटी रुपयांची आमिषे नगरसेवकांना देण्यात आल्याचा दावा केला. तसेच अकोल्याच्या भाजी बाजारात प्रत्येकाला दुकान देण्याचं आश्वासन भाजपाने दिल्याचं म्हटलं आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका करत निवडणुकांपूर्वी बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी मुस्लिमांवरच अवलंबून राहिल्याचा आरोप केला. MIM ला सोबत घेण्याची भाजपची भूमिका आधी अकोटमध्ये आणि आता अकोला महापालिकेत दिसून आल्याचंही देशमुख. आज अकोला महानगर के चुनाव तमाम अकोला वालों ने देखे और उसमें एक बात सिद्ध हो गई कि भारतीय जनता पार्टी ने जिस तरह पैसों का व्यवहार करके एक एक उम्मीदवार को 3-3 करोड़ रुपए देकर खरीदा गया और लोग बिक भी गए, तो आने वाली जनता इनको माफ नहीं करने वाली, क्योंकि लोगों ने अपनी समस्याओं के लिए उन्होंने सुन के दिए कि अकोले का आप टैक्स कम करेंगे, इसलिए भारतीय जनता पार्टी छोड़कर राष्ट्रवादी तुतारी को वोट दिया था और कांग्रेस पार्टी ने अलायंस के अंदर उनको अपने सामने कैंडिडेट नहीं खड़ा करे, इसलिए कि हम उनको चुना के आना चाहते हैं, लेकिन वो चुनकर आए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के सामने और भारतीय जनता पार्टी को वोट दिया. तुम्हाला स्वतःला निवडून यायला तुम्ही लोकांची जातीवाद निर्माण करता, भेदभाव निर्माण करता आणि स्वतः सत्ता स्थापन करताना तुम्हाला MIM सुद्धा सोबत चालते. आज या महानगरपालिकेमध्ये MIMचे जे तटस्थ उमेदवार होते त्यांची तटस्थची भूमिका नव्हती. ते भारतीय जनता पार्टी सगळं मॅनेज करून की तुम्ही बघा, कारण की अकोटमध्ये त्यांनी आघाडी तयार केली MIM सोबत, अचलपूरला MIM सोबत भारतीय जनता पार्टीने आघाडी तयार केली. मग आता इथं जर मतदान केलं तर पुन्हा आम्ही बदलावू म्हणून भारतीय जनता पार्टीने दुसरी चाल खेळली.